आजचा विषय थोडा वेगळा आहे, थोडा सेन्सिटिव्ह आहे. पण खूप लोकांच्या मनातला एक प्रश्न आहे, जो कोणी ओपनली विचारत नाही. एक महिला शरीराच्या आत किती अकॉमोडेट करू शकते? हा प्रश्न अनेकदा क्युरिओसिटीमुळे येतो. कधी मिथ्समुळे, तर कधी चुकीच्या माहितीमुळे. पण खरं सांगायचं झालं तर हा फक्त एक फिजिकल क्वेश्चन नाही, तर तो आपल्या शरीराच्या समजुतीशी आणि रिस्पेक्टशी जोडलेला आहे. आता इमॅजिन करा, इंटरनेटवर, सोशल मीडियावर किंवा काही अडल्ट कॉन्टेंटमध्ये जे काही दाखवलं जातं ते पाहून अनेक लोकांना वाटतं की फिमेल बॉडीला काहीही लिमिट नसते. काही लोक यावर जोक्स करतात, काही लोक कंपॅरिझन करतात आणि हळूहळू एक चुकीची एक्सपेक्टेशन तयार होते. ही एक्सपेक्टेशन फक्त पुरुषांमध्येच नाही, तर महिलांमध्येही प्रेशर क्रिएट करते. मी नॉर्मल आहे का? माझ्यात काही कमी आहे का? हीच इथे खरी प्रॉब्लेम आहे. आपण बॉडीला एक ऑब्जेक्ट म्हणून बघायला लागलो आहोत, नंबर्समध्ये मोजायला लागलो आहोत. पण शरीर हा मशीन नाही, तो एक लिव्हिंग सेन्सिटिव्ह सिस्टम आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, तिचं शरीर वेगळं असतं, कम्फर्ट लेवल वेगळा असतो. तरीही सोसायटीमध्ये एकच स्टँडर्ड तयार केला जातो, जो ॲक्च्युली अनरिअलिस्टिक असतो. या प्रॉब्लेमचं मूळ काय आहे? रिझन खूप सिम्पल आहे. लॅक ऑफ प्रॉपर एज्युकेशन आणि ओव्हर एक्सपोजर टू अनरिअलिस्टिक कंटेंट. आपल्याकडे सेक्स एज्युकेशन प्रॉपर दिलं जात नाही. शाळेत, घरी, कुठेही ओपनली याबद्दल बोललं जात नाही. त्यामुळे लोक इन्फॉर्मेशन मिळवतात ते इंटरनेटवरून, आणि तिथे जे दिसतं ते नेहमीच रियालिटी नसतं. ते एंटरटेनमेंट असतं, एक्झॅजरेटेड असतं आणि अनेकदा हार्मफुल एक्सपेक्टेशन्स तयार करतं. दुसरी गोष्ट म्हणजे कंपॅरिझन. लोक स्वतःची किंवा पार्टनरची तुलना इतरांशी करायला लागतात आणि इथेच कॉन्फिडन्स डाऊन होतो. रिलेशनशिपमध्ये मिसअंडरस्टँडिंग सुरू होते. फिजिकल कम्फर्टपेक्षा परफॉर्मन्सवर फोकस वाढतो आणि हळूहळू इमोशनल कनेक्शन कमी होतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट कम्युनिकेशन नसणं. लोकांना आपलं फील काय आहे, कम्फर्ट काय आहे हे बोलायला ऑकवर्ड वाटतं. त्यामुळे अनेकदा चुकीचे अझम्पशन्स तयार होतात आणि त्यातून स्ट्रेस, प्रेशर आणि डिससॅटिस्फॅक्शन वाढतो. आता इथून पुढे आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग समजून घेणार आहोत, ट्रूथ, म्हणजेच खरी रियालिटी. अनेक लोकांच्या मनात जो प्रश्न असतो, एक महिला शरीराच्या आत किती अकॉमोडेट करू शकते, त्याचं उत्तर नंबर्समध्ये देणं चुकीचं आहे. कारण फिमेल बॉडी हा फिक्स साईज असलेला रिजिड स्ट्रक्चर नाही, तर तो फ्लेक्सिबल आणि अडॅप्टिव्ह असतो. पण याचा अर्थ असा नाही की त्याला कोणतीही लिमिट नाही किंवा काहीही पॉसिबल आहे. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर शरीरातील काही भाग इलास्टिक असतात, म्हणजे ते परिस्थितीनुसार एक्सपॅन्ड आणि कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात. पण ही प्रोसेस नॅचरल कम्फर्ट आणि सेफ्टीवर डिपेंड असते. शरीर जेव्हा रिलॅक्स असतं तेव्हा अडॅप्टिबिलिटी वाढते, आणि जेव्हा स्ट्रेस, फिअर किंवा डिस्कम्फर्ट असतो तेव्हा शरीर ऑटोमॅटिकली रेझिस्ट करतं. म्हणजेच हे पूर्णपणे फिजिकल नसून मेंटल आणि इमोशनल स्टेटवरही डिपेंड करतं. इथे एक मोठा मिसकन्सेप्शन क्लिअर करायला हवा. इंटरनेट किंवा अडल्ट कॉन्टेंटमध्ये जे दाखवलं जातं ते रिअल लाईफ रिप्रेझेंट करत नाही. तिथे एडिटिंग, प्रॅक्टिस आणि अनरिअलिस्टिक सिच्युएशन्स असतात. त्यामुळे तिथे जे दिसतं ते नॉर्मल किंवा एक्सपेक्टेड असं मानणं ही मोठी चूक आहे. प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं आणि त्याची लिमिट, कम्फर्ट आणि रिस्पॉन्ससुद्धा वेगळा असतो. खरं पाहिलं तर हा विषय साईज किंवा कॅपॅसिटीबद्दल नसून कम्फर्ट, कन्सेंट आणि कम्युनिकेशनबद्दल आहे. जेव्हा दोन लोक एकमेकांशी ओपन बोलतात, एकमेकांच्या फिलिंग्स समजून घेतात, तेव्हा एक्सपिरियन्स नॅचरल आणि सेफ राहतो. पण जेव्हा कंपॅरिझन, प्रेशर किंवा एक्सपेक्टेशन येते तेव्हा प्रॉब्लेम सुरू होते. आता सोल्युशनबद्दल बोलूया. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे माइंडसेट बदलणं. बॉडीला मेजर करण्याचा प्रयत्न करू नका, तर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा आणि पार्टनरचा रिस्पेक्ट ठेवा. प्रत्येक व्यक्ती युनिक आहे आणि त्याची लिमिटसुद्धा युनिक असतात.
दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर इन्फॉर्मेशन घ्या. मिथ्स किंवा इंटरनेटवरच्या रँडम कंटेंटवर विश्वास ठेवू नका. सायंटिफिक आणि ट्रस्टेड सोर्सेसमधून नॉलेज घ्या. यामुळे तुमचे डाऊट्स क्लिअर होतील आणि अननेसेसरी फिअर किंवा प्रेशर कमी होईल. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन. आपल्या पार्टनरसोबत ओपनली बोला. काय कम्फर्टेबल आहे, काय नाही हे क्लिअरली शेअर करा. गेस करण्यापेक्षा बोलणं खूप बेटर असतं. यामुळे ट्रस्ट वाढतो आणि रिलेशनशिप स्ट्रॉंग होतं. शेवटी एक सिंपल ट्रूथ लक्षात ठेवा. शरीराला लिमिट असते, पण रिस्पेक्ट आणि अंडरस्टँडिंगला लिमिट नसते. जर तुम्ही हे समजून घेतलं तर तुम्ही फक्त हा एक प्रश्न नाही तर रिलेशनशिप आणि सेल्फ कॉन्फिडन्स दोन्ही इम्प्रूव्ह करू शकता. आता शेवटी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. हा सगळा विषय फक्त क्युरिओसिटी किंवा डिस्कशनसाठी नाही तर आपल्या माइंडसेट बदलण्यासाठी आहे. आपण आज जे काही बोललो ते नंबर्सबद्दल नव्हतं, कंपॅरिझनबद्दल नव्हतं, तर अंडरस्टँडिंग, रिस्पेक्ट आणि रियालिटीबद्दल होतं. आजच्या काळात इन्फॉर्मेशन खूप आहे, पण योग्य इन्फॉर्मेशन खूप कमी आहे. लोक इंटरनेटवर जे काही पाहतात तेच खरं मानतात आणि मग त्यावरून स्वतःला जज करतात, पार्टनरला जज करतात आणि नकळत एक प्रेशर तयार करतात. पण खरं आयुष्य हे कंपॅरिझनवर चालत नाही, ते कनेक्शनवर चालतं. तुम्ही जर खरंच विचार केला तर प्रत्येक रिलेशनशिपमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असतं? ट्रस्ट, कम्फर्ट आणि अंडरस्टँडिंग. फिजिकल गोष्टी या त्या नात्याचा एक भाग असतात, पण त्या सगळं काही नसतात. जर इमोशनल कनेक्शन स्ट्रॉंग नसेल तर फिजिकल परफेक्शन कधीच सॅटिस्फॅक्शन देऊ शकत नाही. म्हणूनच स्वतःकडे बघण्याचा आणि पार्टनरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. बॉडीला ऑब्जेक्ट म्हणून नाही तर एक लिव्हिंग सिस्टम म्हणून बघा. त्याच्या लिमिट्स आहेत, त्याच्या नीड्स आहेत आणि त्याचा रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही हे समजता तेव्हा तुम्ही स्वतःला प्रेशरमधून बाहेर काढता आणि एक हेल्दी माइंडसेट डेव्हलप करता. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, नॉर्मल असं काही एकच नसतं. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकाचं बॉडी वेगळं आहे आणि प्रत्येक रिलेशनशिप वेगळं असतं. त्यामुळे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं थांबवा. कंपॅरिझनने कधीच कॉन्फिडन्स वाढत नाही, उलट तो कमीच होतो. तुम्हाला जर खरंच इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर फोकस करा अंडरस्टँडिंगवर, कम्युनिकेशनवर आणि रिस्पेक्टवर. आपल्या पार्टनरसोबत ओपनली बोला, त्यांच्या फीलिंग्स समजून घ्या आणि स्वतःच्या फीलिंग्ससुद्धा एक्सप्रेस करा. जेव्हा दोघांमध्ये क्लॅरिटी असते तेव्हा अननेसेसरी डाऊट्स राहत नाहीत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, पेशन्स ठेवा. कोणतीही गोष्ट ओव्हरनाईट परफेक्ट होत नाही. टाईम, ट्रस्ट आणि एफर्ट लागतो. पण जेव्हा तुम्ही सही डायरेक्शनमध्ये काम करता तेव्हा रिझल्ट नक्की मिळतो. आजचा हा टॉपिक कदाचित थोडा अनकम्फर्टेबल वाटला असेल, पण जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर तुम्ही ऑलरेडी एक स्टेप पुढे आहात. कारण नॉलेज मिळवणं हीच ग्रोथची सुरुवात असते. जर तुम्हाला अशाच प्रकारचे रिअल, प्रॅक्टिकल आणि मिथ बस्टिंग टॉपिक्स आवडत असतील तर या चॅनलला नक्की सपोर्ट करा. कारण इथे तुम्हाला मिळेल फक्त ट्रेंडिंग टॉपिक्स नाही तर योग्य आणि युजफुल इन्फॉर्मेशन. म्हणून व्हिडिओ आवडला असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक आम्हाला मोटिवेट करतो आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट बनवायला एनर्जी देतो. तुमच्या मित्रांसोबत, पार्टनरसोबत किंवा ज्यांनाही माहिती उपयोगी पडू शकते त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं कन्फ्युजन क्लिअर होईल, कोणाचा माइंडसेट बदलेल. आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळतील. कारण पुढे आपण अजून असे टॉपिक्स घेऊन येणार आहोत जे तुमचं थिंकिंग कम्प्लिटली बदलून टाकतील. शेवटी फक्त एकच गोष्ट, रिस्पेक्ट ठेवा. कंपेअर करू नका, कम्युनिकेशन वाढवा आणि लक्षात ठेवा, खरं सॅटिस्फॅक्शन हे नंबर्समध्ये नसतं, ते अंडरस्टँडिंग आणि कनेक्शनमध्ये असतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.